ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, रामबाग लेन नंबर 4, कल्याण पश्चिम मधील रहिवासी सर्व बंधू भगिनींनो, नमस्कार. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की 26 जानेवारी 2025 रोजी सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा झाली होती. ती पूजा फळाला येऊन आपण सोसायटीचे स्ट्रक्चरल ऑडिट परत करून घेतले होते. ते आता फळाला आले आहे. श्री कृपेने, श्रीच्या इच्छेने आणि आपल्या सोसायटीतील तिन्ही बिल्डिंगला आता धोका नाही असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि तो स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आपण आजच कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ब इथे सादर केला आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेब यांनासुद्धा आपण त्याची प्रत दिलेली आहे. सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी साहेब यांनासुद्धा आपण एक प्रत पाठवतो आहोत. आणि सोसायटी उपनिबंधक साहेब कल्याण यांनासुद्धा स्ट्रक्चरल ऑडिटची एक प्रत त्यांनासुद्धा आपण आपला रिपोर्ट त्यांना पाठवतो आहोत. बंधू भगिनींनो, आता सोसायटी C2 सर्व विंग ह्या C2मध्ये असल्यामुळे सोसायटीने जे काही छोटे मोठे रिपेअर आहेत ते करून घ्यावे अशी आमची सोसायटी पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे. आणि सोसायटी आता जे C1मध्ये होती त्यामध्ये नाही, ही याची दखल घ्यावी. आणि सर्व सदस्यांनी यामुळे सुस्कारा सोडलेला आहे, आनंदित झालेले आहेत की आपली सोसायटी अजून 20-25 वर्षे या सोसायटीला काही होणार नाही अशी आपल्याला आपले जे सोसायटीचे ज्यांनी कन्स्ट्रक्शन केले बिल्डर कोलते साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं ते खरं ठरलेलं आहे. बंधूंनो, हे जरी असलं तरी आपली सोसायटी जेव्हा केव्हा आपल्याला पुनर्विकासासाठी न्यायची असेल त्या अगोदर मग तो पुनर्विकास स्वपुनर्विकास असेल, नाहीतर बिल्डरद्वारा असेल. अलीकडे सरकारने स्वपुनर्विकासाला भरपूर सवलती दिलेल्या आहेत. त्या सवलतीचा फायदा आपल्याला होईल का यावर सुद्धा सर्व सोसायटीच्या सदस्यांनी मुक्तपणे विचार केला पाहिजे. बऱ्याच गोष्टी बाबी पुनर्विकासासाठी मग तो पुनर्विकास बिल्डरमार्फत असो या स्वविकास असो, त्या सर्व बाबीची पूर्तता करावीच लागतं. त्यामध्ये सर्वप्रथम आर्किटेक्ट नेमणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आर्किटेक्ट हा चांगला असावा, सुयोग्य आणि प्राधिकरणाचा असावा, म्हणजेच अधिक तो आर्किटेक्ट असावा.
ज्याच्यामुळे आपल्याला काय भेटू शकते याची आपण पूर्व चाचपणी आपण करू शकतो. बंधूंनो, त्याचवेळी आपण आपली वेबसाईट बनवून घेतली पाहिजे, सोसायटीची ईमेल ID बनवून घेतली पाहिजे, सोसायटीच्या नावाने एक मोबाईल घेतला पाहिजे आणि सोसायटीचं ऑफिस कुठे आपल्याला हे करायचं आहे ते असलं पाहिजे, ते चालू असलं पाहिजे. सोसायटीच्या जे काही डॉक्युमेंट असेल, करस्पॉन्डन्स असेल, त्याची प्रत ती वेबसाईटवर टाकली पाहिजे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर पुनर्विकासामध्ये पारदर्शिता आणि कायद्याचे पालन हे केलेच पाहिजे असं मला वाटतं, आपणा सर्वांना वाटतं. आणि असं केलं तर आपण निश्चितपणे पुढे जाऊ शकू. मागे केलेली जी काही पुनर्विकास प्रक्रिया आहे ती सोसायटीची कमिटी अवैध असल्यामुळे, पदाधिकारी अवैध असल्यामुळे त्यावेळी ती अवैध पदाधिकारी, अवैध कमिटी सोसायटी पुनर्विकासाचे डिसिजन घेऊ शकत नाही, ते जनरल बॉडीच्या पुढे मांडू शकत नाही. सर्वसाधारण सभा किंवा स्पेशल सभा वगैरे असेल तीसुद्धा त्यांना आयोजित करता येत नाही. त्यांनी जर काही करस्पॉन्डन्स केलं असेल आणि सोसायटीच्या लेटर हेडचा गैरवापर झाला असेल आणि त्यामुळे सोसायटीला नुकसान झालं असेल तर ही सुद्धा गंभीर बाब आहे. आपण या सर्व गोष्टीपासून दूर राहिलो पाहिजे, एकोप्याने राहिलो पाहिजे. सबका हित, सबका विकास. आपल्याला सत्यनारायणच्या पूजेनंतर आपल्याला जे प्रसाद मिळालेला आहे त्यामुळे आपण सगळे आनंदित झालो आहोत. आणि त्यामुळे आता मागचा जो पुनर्विकासाचा जो भाग आहे तो इथेच संपवून नव्याने आपण पुनर्विकास प्रक्रिया सुरू करूया अशी मी सर्वांना विनंती करतो. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही करतो आणि सर्व सदस्यांना मी अशी नम्र विनंती करतो की त्यांनी पुनर्विकासाच्या प्रक्रियेला नव्याने सुरू करावे. आपल्याला काही यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर मी टाकलेल्या या व्हिडिओवर आपण आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय सहकार.